अवकाळी पावसानं शेतकरी पार उद्ध्वस्त झालाय। अमरावती जिल्ह्यात काल अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं वेचणीला आलेला कापूस पूर्णतः ओला झालाय। पावसामुळे वेचणीला आलेल्या कापसाची प्रतवारी देखील खराब झाल्यानं त्याला भाव देखील कमी मिळणार असल्यानं जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय। सोबतच ढगाळ वातावरणानं तूर पीक सुद्धा धोक्यात आलंय। कापूस उत्पादक शेतकऱ्याचं त्यामुळे प्रचंड नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। ढगाळ वातावरणानं तूर पीक देखील धोक्यात आलंय। थेट जाऊयात अमरावतीमध्ये शेतीच्या बांधावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांनी। हवामान खात्याने अंदाज दर्शविल्याप्रमाणे काल सायंकाळी जे आहे ते अमरावती जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि अवकाळी पावसामुळे जे आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। सध्या मी या कापसाच्या शेतामध्ये आहो। एकूण बघितलं तर हा जो वेचणीला आलेला जो कापूस आहे, संपूर्ण वेचणीला आलेला कापूस जो आहे तो पावसाने भिजलेला आहे। संपूर्ण जे पावसाची प्रतवारी आहे ती सुद्धा आता खराब झालेली आहे। एकंदरीत बघितलं तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कापूस पिकावर खर्च केलेला होता, मात्र आता तोंडाशी आलेला जो घास आहे तो या अवकाळी पावसाने पूर्णपणे हिरावलेला आहे। त्यामुळं कापूस उत्पादकांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं चित्र जे आहे ते अमरावती जिल्ह्याच्या विदर्भामध्ये दिसून येत आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे बोंड आहे ते पूर्णपणे ओले झालेले आहे आणि या ठिकाणी बघितलं तर हे जे बोंड आहे हे संपूर्ण बोंडामध्ये अक्षरशः पाणी गळत आहे आणि पाणी गळत चित्र जे आहे ह्या ठिकाणी दिसून आहे। संपूर्ण जे कापसाची प्रतवारी आहे ती सुद्धा खराब झालेली आहे। बघा, पूर्णपणे पाणी ह्या कापसातून पडत आहे। त्यामुळं या संपूर्ण नुकसान झालेल्या कापूस शेतीची पंचनामे व्हावे व आम्हाला मदत मिळावी अशी मागणीसुद्धा आता शेतकऱ्यांकडून करण्यात आहे। अमर घटारे, साम टीव्ही, अमरावती।